बापरे. हो. तुम्हाला आवडतं का आर्याताईंच्या घरचं तूप? का हो? असं का विचारताय? नाही, मी ते तूप घेऊन आले होते म्हणून विचारलं. मी त्यांच्या घरी गेले होते ना, तर त्यांच्याकडनं अख्ख्या खोलीभर तूप सांडलं होतं. काय सांगताय? हा, खोलीभर नुसता तुपाचा वास. त्याच तुपात घसरून त्या पडल्या होत्या. त्यांची कापडं पण तुपात भिजली होती. अहो, अरे बापरे, लय नुकसान झालं की त्यांचं. डायरी द्या होती. काम करताना धड पडले असतील. हा, सावकाश. हा, असंच कोणीतरी त्यांना सावरलं असणार. मला संशय आहे. कसला? आर्याताईंच्या घरात त्या एकट्या नव्हत्या. कोणीतरी होतं त्यांच्या सोबत. मला काय वाटतं, आर्याताईंचं गावातल्या कुणासोबत तरी लफड आहे, लफड. आणि मला हे जामकर साहेबांना सांगितलं पाहिजे. कशाला? कशाला काय सांगायची गरज आहे का? आता तुम्हाला वाटतंय, वाटणं आणि असणं याच्यात फरक आहे का नाही? तुम्हाला वाटतंय म्हणून ती असूच शकतं असं नाही ना. बरं, जी असेल नसेल आपल्याला काय करायचंय ते त्यांची वैयक्तिक बाब आहे, वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचं. ती बघ, त्याला काय करायचंय. जामकर साहेबाला सांगायला जा. आणि हो तसं ना, जामकर साहेबांचा किती राग आहे माहिती ना आपल्या घरावर. बरं, तसं काही नसेल, रागाच्या भरात त्याने आपल्यावर संशय घेतला, उगाच कशात तरी अडकवलं म्हणजे काय करता? तुम्ही नका लक्ष देऊ ह्याच्याकडे. हा, बरोबर आहे तुमचं. त्यांचं त्यांना बघून घेऊ द्या. आपल्याला काय करायचंय? असं पण जामकर साहेब आप्पांच्या आणि तुमच्या हात धुवूनच मागे लागलेत. नाही तर काय. ते खडू द्या. हे बघ आर्या, मला माहिती आहे तू माझ्यावर रागावली आहेस. मी तुला खूप वर्षापासून ओळखतो, त्यामुळे तुझं चांगलं वाईट मला कळतं. आणि आता मी जे काही सांगतोय ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. तो गोपाळ चांगला माणूस नाही आहे या मतावर मी ठाम आहे. हे बघ आर्या, मी तुला खूप पोटतिडकीने सांगतोय, त्या गोपाळपासून लांब राहा. तो तुझ्या एकटेपणाचा गैरफायदा घेतोय आर्या. हे बघ साकेत, हे तुझं मत आहे, मला माझं स्वतंत्र मत आहे. आणि ती ह्यापेक्षा नक्कीच वेगळं आहे. माझा गोपाळजींवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी ठरवलं जरी ना, तरी ते असं घाणेरडं वागू शकत नाहीत. एवढे साधे आहेत ते. साधे? आर्याचे आणखीन वाईट परिणाम होऊ नयेत यासाठी मला ना लवकरच काहीतरी केलं पाहिजे. बघ, तू जर आता थांबणार असशील ना, तर या सगळ्या गोष्टी मी दादाच्या कानावर घालणार आहे. साकेतने खरंच दादाला सगळं सांगितलं तर?